नमस्कार मंडळी, सर्वांचं आपले आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शक्तिवर्धक आणि वीर्यवर्धक अशा भोकर फळांविषयी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रो, भोकर हे शक्तिवर्धक आणि वीर्यवर्धक समजले जाते. भोकराची फळे ही स्नेहन व संग्राहक असून ते कृमीनाशक, कफोस्तारक व खोकल्यापासून आराम देणारी आहेत. फळे ही मूत्रवर्धक व सारक गुणधर्माची आहेत. कोरडा खोकला, छाती व मूत्रनलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, मूत्रजळजळ, जखम व व्रण भरण्यासाठी भोकरीची फळे अतिशय उपयुक्त आहेत. सांधेदुखी, घशाची जळजळ यासाठीही भोकरीचे फळ अतिशय उपयोगी आहे. भोकरीची फळे खोकला, छातीचे रोग, गर्भाशय व मूत्रमार्गाचे रोग तसेच प्लीहेच्या रोगात वापरतात. भोकरीची फळे ही वीर्यवर्धक असतात. भोकरीची साल ही संग्राहक व पौष्टिक असून स्तंभक असल्याने फुफ्फुसांच्या सर्व रोगात उपयुक्त आहे. साल फटांच्या रूपात गुळण्या करण्यासाठी वापरतात. सालीचा रस खोबरेल तेलाबरोबर आतड्याच्या व पोटाच्या दुखण्यावरती अतिशय उपयुक्त आहे. साल ही सौम्य शक्तिवर्धक म्हणून उपयोगी असून सालीचे चूर्ण बाह्य उपाय म्हणून खाजेवर व त्वचा रोगांवरती वापरतात. सालीचा काढा जीर्णज्वरात आणि पुष्टी येण्यास देतात. कफ ढिला होण्यास, लघवीच्या कमी होण्यास व अतिसारात फळांचा काढा देतात. यामुळे आतड्यास जोम येतो. भोकराच्या सालीची राख तेलात घालून व्रण लवकर भरून येण्यासाठी लावतात. पिकलेले भोकर फळ, अडुळसा पाने व भेडा फळे समप्रमाणात घेऊन काढा करून खोकल्यावर देतात. अतिसारावर भोकरीची साल पाण्यात उगाळून देतात. मोडशीवर भोकरीची साल हरभऱ्यांच्या आंबीत उगाळून द्यावी. भोकरीची पाने व्रण व डोकेदुखीवर सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. तर असे हे वेगवेगळे औषधी गुणधर्म भोकर फळाचे आपण या ठिकाणी बघितले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.